आज माझ्या भाषणाची वाट कारण IIT मध्ये आलेली आई बाबासाहेबांची लाट. आज मला बॉम्बे IIT मध्ये पाहायला मिळाले बाबासाहेब आंबेडकरांचे वारे. आज मला बॉम्बे IIT मध्ये पाहायला मिळाले बाबासाहेब आंबेडकरांचे वारे कारण आपले डायरेक्टर आहेत प्रोफेसर शिरीष केदारे. गावागावामध्ये ऐकायला मिळतात आम्हाला जय भीम सेनारे. गावागावात ऐकायला मिळतात आम्हाला जय भीमचे नारे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी उघडलेले आहेत आमच्यासाठी सगळी दारे. आज IIT बॉम्बे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता, पण जो पुतळा बनवलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये आहे संविधान. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये आहे संविधान, म्हणूनच मला मिळालेला आहे मंत्रिपदाचा मान. एक तर पुतळा अत्यंत सुंदर आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं आणि संविधानाचं नाव घेतल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभा होती आणि आता संविधान सदन असं नाव माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जुन्या संसद भवनाला दिलेलं आहे. त्या ठिकाणी सेंट्रल हॉल होता. आतमध्ये जाताना लेफ्ट साइडला राज्यसभा, राईट साइडला लोकसभा आणि मध्ये सेंट्रल हॉल होता. त्या ठिकाणी ही संविधान सभा बसत होती. अनेक इंटेलेक्च्युअल असे लोक त्यामध्ये होते, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आली होती. बाबासाहेब आंबेडकर हे अनटचेबल कम्युनिटीमधून आलेले, अछूत कम्युनिटीमधून आलेले, वेशीच्या बाहेर पिढ्यानपिढ्यापासून राहणाऱ्या समाजामधून बाबासाहेब आंबेडकर हे पुढे आले. कोलंबिया युनिव्हर्सिटी असेल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल, बॅरिस्टरची पदवी असेल, अशा पद्धतीचं शिक्षण अनेक डिग्र्या घेतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत विचारपूर्वक भूमिका घेणारे होते. बाबासाहेब आंबेडकरांना हिंसा ही मान्य नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांना नक्षलवाद, माओवाद, खलिस्तानवाद अशा पद्धतीच्या हिंसक घटनांवर बाबासाहेबांचा विश्वास नव्हता. पण बाबासाहेब आंबेडकरांचं कॅरेक्टर खंबीर होतं. दलितांच्या न्यायासाठी झगडलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे भूमिका त्यांची होती. पण तो संघर्ष हा डेमोक्रेटिक संघर्ष असला पाहिजे. तो संघर्ष व्हायलन्सचा संघर्ष असता कामा नये. आणि बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की आपला समाज फार छोटा समाज आहे. गावागावामध्ये महार समाज जो आहे किंवा दलित समाज जो आहे त्याची संख्या गावापेक्षा 10-20% कमी असते. आणि आपण जर अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि तो समाज सगळा आपल्या विरोधामध्ये उभा राहिला तर आपल्या समाजाचं मोठं नुकसान होईल. म्हणून पावलं टाकताना जरूर पावलं टाकली पाहिजे. कोणत्या वेळेला काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्यामुळं एक दलित पॅंथर नावाचं एक संघटन केदारीजी या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.